नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। तर आजचा आगळा वेगळा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। आपण एक पावसाचा अंदाज कसा ओळखतो बरं का। तर मेंढरं वांगार तिथं आणि मेंढरं फक्त चरत नाहीत आणि बसतीत उभी राहतीत, हे जेवण एक आपण एक अंदाज लावणार आहे। तर आज अशा प्रकारे आभाळ आलंय मित्रांनो आणि मेंढरं बी वांगारतीत आहे। तर पाऊस येतोय का नाही येतोय हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। आजचा पूर्ण व्हिडिओ बघा। मेंढरं वांगारल्याच्या नंतर पाऊस पडतो का नाही पडतो हा कंप्लीट अंदाज। तर आजचा अंदाज असा आहे, आभाळ तर निघलंय आणि दुसरी गोष्ट मेंढरं सरत नाही तर जास्त आणि मेंढरं फक्त असं गोळा होऊन एका जागेवर येतील, म्हणजे 100% पाऊस येणार। तर चला पाहूया आजचं सगळं कसं विषय होतोय ते। तर अशा प्रकारे मित्रांनो मेंढरं अगदी म्हणजे थोडासा शिळूप पडलाय तरी मेंढरं अशी सावली खाली शिरून बसतीत आणि काही मेंढरं अशी उन्हात बसतीत बरं का। म्हणजे थोडंसं ऊन आहे, त्या थोड्याशा उन्हात सुद्धा मेंढरं जाते, सावलीला कमी उन्हात जास्त बसतीत आणि आभाळ अशा प्रकारे आलंय बरं का। तर म्हणजे असं आभाळ आलं मेंढरं अशी बसतेत म्हणल्यावर 100% पावसाचं वातावरण होणार आणि पाऊस येणार असं एक ह्याचं म्हणजे नियम आहे। आणि ह्या म्हणजे लक्ष्मीचा विषय असा आहे मेंढराचा की जर मेंढरं वांगारली आणि मेंढरं चरली नाहीत तर 100% पाऊस येतो हा आमचा अंदाज आहे बरं का। अगदी पहिल्यापासून आम्हाला माहिती आहे, त्यामुळं आम्ही 100% म्हणतो बाबा आज पाऊस येणार मेंढरं वांगारल्यावर। आणि वांगारणं म्हणजे काय मित्रांनो, तर का ह्या अशा प्रकारे मेंढरं न चरता सावलीला बसणं किंवा उन्हातच जागची जाग्यावर एका जाग्यावर गोळा होऊन येणं याला वांगारणं म्हणतात बरं का। आणि ज्या पातीच्या रानात कांद्याच्या पोळ्या आहेत मित्रांनो, तर त्या पोळ्या पावसामुळं अशा प्रकारे झाकलीत आणि वार लय सुटली, त्यामुळे दगडाला दगड लावलाय बरं का त्यांनी एकदम सुरक्षितपणे। म्हणजे कसं पावसा पाण्याचं जरा कोळ खातीर बाबळीच्या वाळलेल्या शेंगा तर इकडे बोलावली। तर मित्रांनो अशा प्रकारे लिंबाचा फोकार आणि हे जी घास आहे डान्स करतोय बरं का वाऱ्याने। आणि आज म्हणजे विषय काय झालाय, संतादाजीची म्हणजेच भक्ताची ना आमची मिळून आहेत बरं का। कारण बघत गेला होता लग्नाला, मी बी गेलतो काल परवा लग्नाला आणि माझ्या मामाच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न आहे बरं का। तर बाबा आणि आमची आई दोघं गेली तरी लग्नाला, त्यामुळं आता मिळून आहेत 2 दिवस मेंढरं। तर मित्रांनो दुसऱ्या कांद्याच्या वावरात सोडले आणि टिपी टिपी झिरी झिरी पाऊस चालू झाला बरं का। बारीक 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 शितोडं असं यायला लागलं, तर एकदम वातावरण शांत असं झालंय, असं आभाळ आलंय आणि बारीक बारीक टिपकं येतात बरं का। आणि ह्या बारीक टिपकं येतात आणि इतकं सुंदर असा एकदम भारी वास आला का नाही मित्रांनो, पहिल्या पावसाच्या मातीचा वास आला बरं का। तर ते वास कशामुळे येतो बरं का, जी धरणी माता आतुरतेने म्हणजे ताणलेली असते बरं का। ज्यावेळेस पाण्याचा वरून मेघराजा पडतो त्यावेळेस त्या माऊलीची ताण भागते, म्हणजे आपल्या ह्या पृथ्वीची बरं का। ही पृथ्वी म्हणजे या मातीचं, आता या मातीत टिपकं पडल्यात बघा, हो का। हे जे टिपकं पडल्यात का नाही पाण्याचं, तर ह्या टिपक्याचा म्हणजे मातीचा एकदम सुंदर असा वास येतो बरं का। हो का आता इथं नवीन पडला एक। तर अशा प्रकारे मित्रांनो हे टिपकं पडतात, हिथं एक तिथं एक हिथं एक तिथं एक असा बारीक चालू झाला या। तर खरंच एकदम भारी असा वास आला का नाही, लयच रोमॅन्टिक वास आला बरं का। आणि शितोडं येते म्हणून आपली मेंढरं अशी उभी राहतात बरं का, उभी राहते या। तर आज म्हणजे तळाव काय खायला नव्हतं त्यामुळं बिराडं बोलावली ते वरतं जायचं ते बिराडं इकडे दुसऱ्या रानात, तसं बरंच लांब जायचंय पण जरा पावसाने थोडी हे केली तर बरं, नाही तर मग पावसात बिराडं सुद्धा भिजत येऊ शकतात। पण वातावरण लय शांत झाले या। अशा प्रकारे मित्रांनो पाऊस आलाय वाऱ्यासोबत बरं का, भयंकर वारं सुटले। आपले भगत महाराज घरी गेले होते, ते भगत महाराज बी आले ते, तर मेंढरं थांबले ते। तर आता वारं सुटल्यामुळं पाऊस बी जिरी जिरी आलाय, त्यामुळं मेंढरं उभी राहायला लागली। तर आता लय जर पाऊस आला तर हो का या चाळीच्या कडेला लपायचं बरं का, म्हणजे पावसाचं थोडंसं हे करायचं, थांबायचं तिथं।
तर इकडे खाल्लाकुल्या साईडला अशा प्रकारे आभाळ आहे मित्रांनो. आणि बघा इथनं सुरू झालाय पाऊस, इकडून आमच्या वर लागून पाऊस आलाय बरं का. आणि लय जबरदस्त पाऊस आला, एकदम फळी धरू ना. तर रिमझिम पावसाने सुरुवात केली मित्रांनो, आजपासून हजेरी लावली. तर अशा प्रकारे आपली मेंढरं टिपक्यांमुळे अशी थांबलीत बरं का. तर मेंढराच्या वांगारण्याचा अंदाज मित्रांनो एकदम परफेक्ट ठरला बरं का. जवळजवळ 11 वाजता आपण ते आभाळ आलो होतं तशा प्रकारे, आणि आता जवळजवळ 4-4:30चा टायमिंग झालाय. तर अशा प्रकारे पाऊस आलाय बरं का. रापा कसं काय रे पाऊस आला आणि कशाचं कसं काय. होय होय पाऊस आला का, बरं झालं शितारलंय व्हायचं. पाऊस आला नाही खाल्ला कोण लय फिरले आणि खाल लागून फिरलंय अजून का. हे होतं म्हणून बरं झालं, नाही तर भिजलो असतो आपण मागायचं. काय भुसाऱ्यामुळे. तर मित्रांनो मेंढरं वांगारली आणि पाऊस आला बरं का 100%. तर अशा प्रकारे एक मेंढराच्या वांगारण्यावर अंदाज हा परफेक्ट लागतो. तर मित्रांनो हा अंदाज कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सत्य घटनेवर आधारित आहे बरं का मित्रांनो. आणि खरोखर मेंढरं जास्त टाइम जर उभी राहायला लागली, न चरायची, थांबली, समजा चरत नसली, जित्राप कुठलंही असू दे, तर म्हणायचं 100% पाऊस येणार आहे आणि पावसाचं दिवस जवळ आलं हे असं मेंढरं दाखवून तिथे मित्रांनो. तर अशा प्रकारे आम्ही पावसाचा अंदाज लावतो आणि थांबतोय. तर मित्रांनो धन्यवाद.